बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री झाल्यासंदर्भात चर्चा सुरू झाल्यात। वकील परमेश्वर गीतेंच्या आरोपामुळे एकच खळबळ माजलेली आहे। कारखाना भाडेतत्वावर दिला नसून विक्री झाल्याचा आरोप परमेश्वर गीते यांनी केलेला आहे। कारखाना कर्जबाजारी झाला आणि त्यामुळे दुसऱ्या कारखान्याला विकला असंही गीते म्हणाले। कारखान्याची खरेदी खत रोखण्याच्या मागणीसाठी गीतेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे। दरम्यान वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेला। पांगरी आणि परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाचं गाळप जवळच्या ठिकाणी करता यावं यासाठी त्याची स्थापना झाली होती। पंकजा मुंडेंनी भाडेतत्वावर हा कारखाना चालवायला दिला होता। वैद्यनाथ सहकार साखर कारखाना मर्यादित पांगरी हा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता। सदर कारखाना हा त्यांच्या पश्चामध्ये त्या ठिकाणचं जे काही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांच्या हिताविरुद्ध हिताचा जे निर्णय घेणे आवश्यक होतं ते त्यांच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतल्यामुळे तो कारखाना कर्जबाजारी झाला आणि युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत तो ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड यांना तो विक्री करण्यात आला आहे। त्याच्यामुळे सदरचा कारखाना हा राज्य शासनाने हस्तक्षेप करून तो खरेदी व्यवहार रद्द करण्यात यावा।